मनसे पक्षाचे सरचिटणीस कर्णबाळा दिंदुबळे आपल्याबरोबर आहेत। कर्णबाळाजी, आज दोन ठाकरे तब्बल 20 वर्षानंतर एकत्रित येतात। तुम्ही तुमच्या राजकीय जीवनाचा प्रवासच राज ठाकरेंपासून केलेला होता आणि राज ठाकरेंसोबत तुम्ही मनसेत गेला, परंतु शिवसेनेत असताना देखील तुम्ही काम केलेलं आहे। दोन ठाकरे राजकीयदृष्ट्या एकत्रित येत नसतील तरी मराठीच्या मुद्द्यावरती एकत्रित येतात। किती महत्त्वाचा हा क्षण आहे? तुम्ही दिवाळी पाहिली आहे? हा दिवाळी दसऱ्याचा सण आहे। दिवाळी दसरा आहे, मराठी माणसासाठी दिवाळी दसरा, ह्याच्या पलीकडे काय नाही हो। इतका आनंद मराठी माणसासाठी बघा ना, सर्व निसर्गाने हे घडवून आणलेलं आहे, ज्याला कुदरत म्हणतात। निसर्गाने हे सगळं घडवून आणलेलं आहे। माननीय राज ठाकरे साहेबांनी विषय घेतला काय, त्याला उद्धवजींनी होकारार्थी बोलले काय, आणि हा सगळा प्रपंच घडून आलेला शेवटी परिवार आहे। ठाकरे परिवार आणि ठाकरे परिवारावरती प्रेम करणारा हा जो महाराष्ट्रातला एकसंघ जो हा समुदाय आहे, मराठी माणूस हा सदैव ठाकरेंबरोबर आहे, कोणी किती काही बोलून दे। आणि हा आमच्यासाठी दिवाळी दसऱ्यापेक्षा कमी नाही। परंतु ज्या पद्धतीने सध्याच्या राज्याच्या राजकारणात हिंदीकरण, हिंदूकरण ही सगळी काही भूमिका काही पक्षांकडनं मांडली जाते, त्यामुळे मराठीची गळचेपी होत नाही का? ज्या पद्धतीने केडिया जो व्यापारी आहे तो म्हणतो की मी 30 वर्ष झाले मी मुंबईत व्यवसाय करतो, परंतु मी मराठी बोलणार नाही, ती त्याने भूमिका घेतली। हास्यास्पद वाटतं। आणि मुख्यमंत्री आता बोलतायत की आम्ही सक्षम पद्धतीने निपटू, हे करू, ते करू, ते करू। केडिया वगैरे हे फालतू विषय, फार छोटी लोक आहेत। केडिया बिडियाला कुठे महत्त्व देत आहे? इतका दिवाळीचा सण दसरा आहे आणि त्याच्यामध्ये कुठेतरी चिरकुटला बोलून बरं नाही ते। आणि राहिला राजकीय अभ्यासांती बोलायचा विषय, हिंदू आणि मराठी, त्याच्यावरती राजकारणावरती माननीय राज ठाकरे साहेब आता बोलणारच। परंतु ज्या पद्धतीने एक भाषा एक देश ही संपूर्ण संकल्पना घेतली जाते, त्यामुळे कुठेतरी मराठी भाषेला गळचेपी नाही का? कारण की संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा मराठी बोलणाऱ्या लोकांचा मराठी प्रांत म्हणून होत होती। कसं शक्य आहे? भाषावर प्रांत रचना ही झालेली आहे, हे शक्यच नाही होत। कोणी किती काय केलं तरी असं होणार नाही आहे। भाषावार प्रांत रचनेला तडा देऊ शकत नाही, आणि म्हणून तुम्ही निश्चिंत राहा, मराठी प्रदेशामध्ये मराठीच बोलली जाणार आणि तो बोललीच पाहिजे। खरं तर परंतु ठाकरे दोन येतात, दोन बंधू ठाकरे एकाच पटलावरती येतात, एकाच मंचावरती येतात, परंतु भाजपचे आमदार म्हणतात की ठाकरे ब्रँडचा बँड वाजलाय म्हणून। कसं आहे, ज्यांना स्वतःला चुकीची स्वप्न पडत आहेत, जे स्वतःच्या बापाला आपला बाप बोलत नाही, दुसऱ्याला आपला बाप बोलतात, तर त्यांच्याबद्दल आपण काय बोलायचं? तर ते योग्य नाही, ते ठीक आहे, ते ठीक आहे। परंतु मुंबई भाजपमधले, महाराष्ट्र भाजपमधले जे मराठी त्यांचे नेते आहेत ते देखील या सगळ्या संदर्भात आग्रही अशी भूमिका मांडताना पाहायला मिळत नाही। तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, थोडे दिवस थांबा, थोड्या दिवसामध्ये यांची अवकाश यांना कळेल, दुसरं काही नाही। मराठी माणूस यांना यांची जागा, यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। परंतु मारवाड्यांचं आंदोलन काय होतं मीरा भाईंदरमध्ये? मी बोलत नसतो, मी कृतीवाला माणूस आहे, मी कृती करणार। केडियाला देखील त्याला कृती मिळणार? नाही नाही नाही, असं नाही आहे। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सरचिटणीस आहे। माननीय राज ठाकरे साहेबांनी मला एवढं मोठं केलं आहे, आणि या छोट्या मोठ्या गोष्टीवरती, छोट्या मोठ्या फालतू माणसावरती मी बोलावं एवढी त्याची अवकात नाही, तेवढी त्याची लायकी नाही। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। कर्णबाळा दिंदुबळे होते। खरं तर मनसेचे सरचिटणीस आहेत, ते देखील या ठिकाणी आलेले आहेत। शिवसैनिक असतील, मनसैनिक असतील, या ठिकाणी मोठ्या संख्येने वरळीच्या या विजयी मेळाव्याला येताना पाहायला मिळत आहेत। आणि ही मराठी भाषेला कमी करण्याचा जर प्रयत्न जर होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही आणि आम्ही आमची भूमिका घेऊ, असं मत जे आहे ते कर्णबाळा दिंदुबळे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदिल शेखसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।